हजारो वर्षापासूनचे प्रिन्सिपल्स चाललेत टुवर्ड्स वेल्थ क्रिएशनचे, तेच प्रिन्सिपल आज आपण लर्न करणार आहे. हजारो वर्षापूर्वी हे नॉलेज, रिसोर्सेस अवेलेबल नव्हते एका ऑर्डिनरी व्यक्तीपर्यंत. नावडेज हे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, बट तरी पण हजारो वर्षापूर्वी बिलो 1% लोक मिलेनियर होते, श्रीमंत होते, वेल्थ त्यांच्याकडेच होती. हजारो वर्षानंतर खूप सारे पॉडकास्ट आहेत, यूट्यूब चॅनल्स आहेत, बुक्स अवेलेबल आहेत, पण नंबर जो पर्सेंटेजचा आहे ना, ॲज गुड ॲज सेम आहे. अँड ट्रस्ट मी, इथून 1000 वर्षानंतर पण नंबर सेम राहणार. किती लोक ॲग्री करतात प्लीज? नंबर सेम राहणार, बिलो 1%. आज प्रॉब्लेम काय आहे की खूप सारं नॉलेज अवेलेबल आहे ॲक्सेस लेवलमध्ये, राईट ना. आणि हे ॲक्सेस नॉलेज काय करतं? डिस्ट्रॅक्ट करतं आपल्याला. पण थोडं डिस्ट्रॅक्शनपासून लांब राहू. आज जे काही लर्न करणार ना, याला इम्प्लिमेंट करा. 100% गॅरंटेड. हे इम्प्लिमेंट केल्यानंतर तुमचे जे माइलस्टोन आहेत ना, जे अचीव्ह करायचं आहे, किती वेल्थ क्रिएट करायची आहे, इथून कशी करायची आहे आणि ती कशी टिकवायची आहे, आणि नेक्स्ट जनरेशनला काय करायची आहे, पास ऑन करायची. इट्स अ गेम. हा खेळ अंडरस्टँड करा. या खेळामध्ये डेफिनेटली कन्सिस्टन्सी लागते, डिसिप्लिन लागतो, कमिटमेंट लागते, कॉन्फिडन्स लागतो. या सर्व गोष्टी येण्यासाठी काय लागेल? कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, कमिटमेंट, कॉन्फिडन्स, हे सर्व गुण इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे आहेत. किती लोक ॲग्री करतात? हात वरती करा. सगळ्यांकडे ऑलरेडी आहे, इनबिल्ड आहे, राईट ना. प्रॉब्लेम आहे एकच गोष्ट, म्हणजे चारही गोष्टींना एका ठिकाणी पोहोचवण्यासाठी एक गोष्ट लागते, विच इज कॉल क्लॅरिटी. क्लॅरिटी फार कमी लोकांकडे असते की फायनान्शियली कुठे पोचायचंय. सगळ्यांना वेल्थ क्रिएट करायची आहे. किती वेल्थ क्रिएट करायची सर? $1 million. सर 1 million. से लाऊडली. 1 million. हा, 1 million मध्ये ना कॉन्फिडन्स पाहिजे. 1 million म्हणजे आपले भारताचे नको, अमेरिकेचे. $1 million विच इज कॉल 8 crore. तुम्हाला पण क्लॅरिटी येणं गरजेचं आहे की फायनान्शियली कुठे उभं राहायचं. ज्याच्याकडे क्लॅरिटी स्ट्रॉंग आहे ना, त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येणार, चॅलेंजेस येणार, बट तो क्लॅरिटी असल्या कारणाने तिकडे पोहोचणार. सगळ्यांना क्लॅरिटी हवी की वेल्थ क्रिएट करायची, बट किती क्रिएट करायला पाहिजे, वेल्थ काय आहे हे अंडरस्टँड करू. बाय द वे, वेल्थ काय आहे? प्रत्येकाचं डेफिनेशन वेल्थचं वेगवेगळं आहे ना. तर तो वेल्थ हा जो सेगमेंट आहे ना, तो अंडरस्टँड करू की वेल्थ म्हणजे नक्की काय, डिफाईन करू आपण आज प्रत्येकाचं. आणि एक कॉमन आन्सर आणू की वेल्थ म्हणजे प्रत्येकासाठी काय, आणि वेल्थ तुम्हाला किती क्रिएट करायची आहे आणि ती कशी क्रिएट करायची. एक प्रोसेस, सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, जे तुम्हाला अंडरस्टँड करून, लर्न करून त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं पण तितकंच गरजेचं आहे. बट डेफिनेटली इथे तुम्हाला एक्सपर्टसोबत जाणं गरजेचं आहे. एक्सपर्ट जर नसेल तर या जर्नीमध्ये चॅलेंजेस आहेत ना. आजपर्यंत प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट केले ना कुठे. फॉरगेट अबाउट इन्व्हेस्टमेंट. तुमचं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला बूस्ट करण्यासाठी ना 4 कॅरेक्टरिस्टिक्स लागतात. मी मिलेनियरच्या सेशन्समध्ये सांगितलेले 4 कॅरेक्टरिस्टिक्स. आणि त्या 4 कॅरेक्टरिस्टिक्समधला एकच कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना, हा फार वीक आहे, राईट. आणि मॅक्झिमम लोक पहिल्या 2 कॅरेक्टरिस्टिक्सवरती ओव्हर फोकस्ड असतात वेल्थ क्रिएट करणं. कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 1, टायमिंग. इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही काय करता? टायमिंग. सेकंड, सिक्युरिटी सिलेक्शन. कुठे इन्व्हेस्ट करायचं? एंड ऑफ द डे मॅक्झिमम लोकांचे क्वेश्चन्स काय येतील? कुठे इन्व्हेस्ट करू? दॅट मीन्स सिक्युरिटी सिलेक्शन. तो सेकंड कॅरेक्टरिस्टिक, सिक्युरिटी सिलेक्शन. थर्ड, ॲसेट अलोकेशन. वाव, सुपर. दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल. हे प्रिन्सिपल कधी बदलणार नाही. मॅक्झिमम तुमचा टाइम ॲसेट अलोकेशनमध्ये गेला पाहिजे. ॲटलिस्ट 90%, 90% वेळ, एनर्जी, पैसा, ॲसेट अलोकेशन. ॲसेट अलोकेशन काय हे आपण ब्रॉडर लेवलवरती आज अंडरस्टँड करूया. अँड नंबर 4, इम्पॉर्टंट, युअर बिहेवियर. काल एक व्यक्ती भेटायला आलेली आमची इन्व्हेस्टर कॅटेगरीमध्ये. हजबंड आणि वाईफ दोघं जण होते. एंडमध्ये मी एकच गोष्ट म्हणलं, सर प्लीज चेक युअर बिहेवियर प्लीज. वाईफला कळलं, लागेल हसायला लागली. जर तुमचं बिहेवियर वेल्थ क्रिएट करण्याचा सपोर्ट नाही करत आहे, तुम्ही कितीही चांगलं इन्व्हेस्ट केलं, कितीही जास्त पैसे इन्व्हेस्ट केले, कितीही जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळाले, गॅरंटेड तुम्ही फायनान्शियल ट्रॅपमध्ये येणार. गॅरंटेड. तुम्ही इन्व्हेस्ट कुठे करताय?
हे इतकं मॅटर नाही करत. सिक्युरिटी सिलेक्शनला फक्त तुम्हाला आणि टायमिंगला फक्त 10% हे करायचं आहे, प्रायोरिटी द्यायची. आजपर्यंत मॅक्झिमम 90% वेळ जात होता. किती लोकांचा जात होता टायमिंग करण्यामध्ये आणि सिक्युरिटी कुठे इन्व्हेस्ट करू याच्यामध्ये किती लोकांचा जास्त वेळ? मॅक्झिमम लोक. ऑनेस्ट, बी ऑनेस्ट, मॅक्झिमम लोक. आणि आज 99% लोक पण तिकडेच गेलेत. 99% तुम्हाला आज व्हिडिओज कुठल्या मिळतात? म्युच्युअल फंडमध्ये इतकी SIP करा, 20 वर्षांनी तुम्हाला इतके पैसे मिळतील. एकही व्यक्तीचं तर सेल्फ इमेज आणि कॅरेक्टर नाही आहे, टू बी फ्रँकली. आय टेल यू, मी का म्हणतो, मी स्वतः 16 वर्ष इन्व्हेस्ट केलेले आहे. इन्व्हेस्ट कुठे करतो मॅटर नाही करत. ते करताना तुम्हाला तुमची सेल्फ इमेज, कॅरेक्टर, प्रिन्सिपल बेस लर्निंग, सायकोलॉजी फार इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? कारण आज आपण विषय असा आहे की पैसा, मनी. जरी तुम्ही ऑनेस्टली ऐकायला आले असाल तरी हा निगेटिव्ह सब्जेक्ट आहे ना, निगेटिव्ह आहे ना. अशी आपण टेबलवरती आता लेट्स से हा एक ग्रुप आहे जो ऑफिसचा कॉलिग्स आहेत सगळेजण, राईट? सगळे ऑफिसचे मित्र आहेत. आणि आज तुम्ही भेटलेले आहेत, तुमची फेअरवेअर पार्टी आहे कोणाची तरी, ऑलवेज तुमची रियुनियन आलेली आहे आणि तुम्ही बसलेले आहे. आणि इथे तुमचं एक सर लीडर आहेत. सरांनी सांगितलं की आज फक्त वेल्थ मॅनेजमेंट किंवा वेल्थ क्रिएशनवरतीच बोलायचं आहे टेबलवरती, आणि सगळ्यांच्या ग्लासमध्ये एक पेग बरं. पहिल्या पेगमध्ये सरांचं ऐकणार सर आहेत, दुसरा पेगमध्ये डायरेक्ट सर विसरणार सगळेजण आणि वाद चालवणार टेबलवरती. आणि याच्यामध्ये पाणी जरी असेल तरी पण सेम सिच्युएशन. तो हा निगेटिव्ह कॉनोटेटेड सब्जेक्ट आहे. तुम्ही लास्ट कधी घरामध्ये टेबलवरती बसून फॅमिलीसोबत जेवणावरती वेल्थ मॅनेजमेंट, क्रिएशन, मल्टिप्लिकेशन या गोष्टी कधी डिस्कस केलेले आठवत आहे? नाही केल्या, कारण अचानक करणं पण विच इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. पण आज तुम्हाला अशा पद्धतीने या गोष्टी अंडरस्टँड करायच्या आहेत, लर्न करायच्या आहेत. कारण या इंटायर जर्नीमध्ये वेल्थ क्रिएशन तुम्हाला आम्ही प्रॉमिस करतो. काय देतं वेल्थ क्रिएशन? एक स्टॅबिलिटी, ॲब्सोल्युटली. अजून पीस ऑफ माइंड, व्हेरी नाईस. अजून काय? टाईम कंट्रोल, ओके. अजून स्ट्रॉंग माइंडसेट, ओके. ऑप्शन्स, व्हेरी नाईस. अजून कॉन्फिडन्स, हॅपीनेस. पण याला रिझल्टमध्ये जर मेजर करायचं तर काय? थ्रू आउट द लाईफ इन्कम विदाउट डुईंग एनिथिंग. डू यू हॅव एनी प्लॅन ज्यामध्ये तुम्हाला आज तुम्ही ॲक्टिव्हली काम करायचं सोडलं तुमचं, किंवा थोडा वेळ ब्रेक घेतलं 6 महिने, वर्षभर, तरी पण तुम्हाला थ्रू आउट द लाईफ म्हणजे तुम्ही जोपर्यंत आहात या पृथ्वीवरती तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणं. असा कोणता प्लॅन आहे कोणाकडे? नाही आहे. बनवावं लागेल कॉन्फिडेंटली. आणि तो प्लॅन तुम्हाला एक्झिक्यूट केल्यावरती रिअलाइज होईल की तुम्ही वेल्दी झालेले आहेत, वेल्थ तुम्ही क्रिएट केलेले आहेत.